नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हळदी कुंकासाठी खास तिळाची एक रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही जर ही बनवली आणि तुमच्या सर्व मैत्रिणींना खायला दिली ना, तर तुमचं खूप कौतुक होईल। इतकी भारी अप्रतिम चवीची ही रेसिपी तयार होते। त्यासाठी 1 वाटी गावरान तीळ छान खमंग भाजून घेतलेत। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। त्यातच वेलची आणि 2-3 टेबलस्पून साखर घालून बारीक असं हे वाटून घ्यायचे। एकदम पण बारीक वाटायचं नाहीये, बघू शकता थोडंसं जाडसर ठेवलंय। आता यामध्येच 2 टेबलस्पून गूळ घालायचा आहे। गूळ थोड्या फिकट रंगाचा वापरू शकता। तुम्ही ही रेसिपी नुसत्या साखरेपासून किंवा नुसत्या गुळापासून देखील बनवू शकता। प्रोसेस हीच करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने हे आपण वाटून घेतलेलं आहे। आता बघूया पुढची प्रोसेस। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी दूध गरम करायला ठेवायचं आहे। दुधाला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आहे। आता इथे दूध उकळलेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यावर यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे। दळून घेतलेले तीळ, गूळ, साखर घालायची आणि इथे सिक्रेट पदार्थ वापरायचा आहे। ओल्या नारळाचा चव, 1 वाटी ओल्या नारळाचा चव तयार करून घेतलेला आहे, तो घालत आहे। ओलं नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता, पण ओल्या नारळामुळे मस्त चव येते। त्याचबरोबर 4 टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे। तुम्ही मिल्क पावडर अगदी 1 वाटी वापरू शकता। माझ्याकडे कमी होती म्हणून 4 टेबलस्पून वापरलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस सुरू करायचा आहे आणि मध्यम किंवा मोठ्या आचेवर पूर्ण याचा गोळा होईपर्यंत सारखं हे हलवत राहायचं आहे। थोडंसं घट्ट झालंय। आता मी 1 चमचाभर दुधामध्ये केसर भिजू घालून ठेवलं होतं, ते घातलंय। त्यामुळे आपल्या या मिठाईला छान रंग येईल। तर ऑप्शनल स्टेप आहे, असेल घरामध्ये तर घाला। आणि बघू शकता आता याचा घट्ट असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे। या स्टेजला यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचंय, म्हणजे आपल्या या मिठाईला मस्त चकाकी येते। आणि बघू शकता आता मिश्रण कढई सोडू लागलेलं आहे। आता मी गॅस बंद केलाय। या प्रोसेसला 5 ते 6 मिनिटं लागले। तर अगदी 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि अजिबात टेन्शन नाहीये पाक करण्याचं किंवा मिश्रण घट्ट होण्याचं, कडक होण्याचं। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही मिठाई तयार होते। आणि मिश्रण थोडंसं कोमट झालं की आता इथे मी घेतलेला आहे बटर पेपर आणि त्यावर मी तूप लावून घेतलंय आणि आता त्यावर तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे। असं काही नाही की गरम-गरम असतानाच तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे। मिश्रण कोमट झालं तरी तुम्हाला व्यवस्थित याच्या वड्या करता येतील किंवा बर्फी करता येईल। वरती देखील मी बटर पेपर लावलेला आहे आणि हाताच्या सहाय्याने थोडंसं थापून घेते। त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने मी हे लाटून घेत आहे। तर आकार तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठा ठेवू शकता। ज्या जाडीची तुम्हाला ही बर्फी बनवायची आहे त्यानुसार लाटून घ्यायची आहे। फक्त दोन्ही बाजूने बटर पेपर वापरा। बटर पेपर नसेल तर प्लास्टिक पेपर वापरू शकता। बघू शकता मस्त अशी ही बर्फीची चपाती जी आहे लाटल्या गेलेली आहे आणि थोडीशी पातळच लाटलेली आहे, मी जास्त जाड लाटलेली नाहीये। आता यावर भाजलेले तीळ घालायचे आहेत, जे की मी आधी तीळ भाजले होते त्यातले 2 चमचे तीळ काढून ठेवले होते। तीळ देखील व्यवस्थित त्याला दाबण्यासाठी इथे मी बटर पेपरचा वापर केलाय। हे इको बेकचे मी पेपर वापरत आहे। खूप सोयीचे असतात हे आणि इझिली तुम्हाला ऑनलाईन किंवा डीमार्टमध्ये, मॉलमध्ये मिळून जातात। तीळ इथे लावून घेतलेत। आता याला फ्रीजमध्ये ठेवा 2-3 तासासाठी किंवा बाहेर ठेवा 4 ते 5 तासासाठी, पूर्ण सेट होऊ द्या। त्यानंतर वड्या तुम्ही कापू शकता किंवा तुम्ही याचा रोल बनवू शकता। या स्टेजला अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची, त्यावर ड्राय फ्रुट्स टाकू शकता, तीळ टाकून त्याचा रोल बनवून फ्रीजमध्ये तो सेट करायला ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या गोल-गोल आकारामध्ये स्लाइसेस कट करू शकता। मी इथे चांदी वर्क होता घरामध्ये, तो लावलेला आहे। तुमच्याकडे जे उपलब्ध असेल घरामध्ये त्याने तुम्ही ही बर्फी सजवू शकता आणि पूर्ण सेट होऊ द्यायची आणि त्यानंतर तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तुम्ही हे मिश्रण थंड झालं की याचे लाडू बांधू शकता, वड्या तयार करू शकता किंवा रोल बनवून तो स्लाइसेसमध्ये कट करून तसं देखील बनवू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करून तुमच्या आवडीच्या सुक्या मेव्याने ही बर्फी किंवा ही मिठाई सजवू शकता। तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अप्रतिम चवीची ही तिळाची मिठाई तयार होते, करून पहा। दूध आणि ओल्या नारळाचा चव यामध्ये वापरलेला आहे। फ्रीजमध्ये ठेवून अगदी 3 ते 4 दिवस ही मिठाई टिकते। तर तुमच्याकडेही हळदी कुंकू असेल आणि तिळगुळ संपलं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा। धन्यवाद।